तर हॅलो गाईज, स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर. तुम्ही बघताय अनिकेत ब्लॉग्स. तर मी आहे आता गाडीत. तुम्ही म्हणत असताना गाडीत आहे, पण गाडीत कपडे वगैरे कुठं गेले. तर मी आंघोळ वगैरे करून आलोय सेकंड शिपला. तुम्ही म्हणत असताना सेकंड शिपला कसं काय आलाय? कारण की झाडे आलाय. हे आलाय आपल्या गाडीवर. ड्रायव्हर नव्हता कोण, तर मग आज आपला चिक्या आलाय चालवायला सेकंड शिपला. स्वागत करतो ना परत एकदा आपल्या चिपो ब्लॉक मध्ये. बॉक्स ते काय बघा. तर आता आपण चाललोय कंपनीत. मग चिपरा जरा गायडन्स वगैरे करू, रोड बिर सांगू कसं आहे काय नाही, गिअर बिर टाकण्याला शिकू जरा. नवीन गाडी, म्हणजे नवीन गाडी आहे ना हीच त्याच्या हातात, त्याच्यामुळे गाडी नाही, माणूस जुनाच आहे, आता गाडी नाही. चालवायला बोलू आणि पण जाऊ दे आता काय. तर चला आपण आता सम्राट चौकात. आता जायचं आपल्याला सम्राट चौकात. पहिला पिकअप झालाय आपला, आता आपण दुसऱ्या पिकअपला राईटला चिक्या सम्राट चौक. मजा करतो काहीच. भावनो, तर आपला दुसरा पिकअप झालेला आहे. आता आपण आलोय केसबी चौकाच्या पुढे आलोय. जाड्या चालवते गाडी. गाडी तू चालणारच काय? चालवायला कसा होता चालवायला? कधी कधी मी गिअर टाकायलो. आम्हाला गाडी जमत ना. आमचं जे काय ते अनिकेत भाऊचं चालवायला शिकला आता. भाऊकडे लायसन आहे ना, म्हणून जरा फायदा झाला होता, बाकी काय नाही. चला चाललोय आपण रोड. आता जाऊ तिसरा पिकअप करू. आपण आलोय आता कांदा मार्केट पाशी. भाऊला आता गाणे लावून दिले. आता तर बघायचं कामच नाही. भाऊला गाणे बिने लावून दिले म्हणलं आता काय. भाऊला ट्रॅफिक मधून गाडी काढली. आता बघायचं कामच नाही. आज पहिली बार दिल का जो हाले गाणं लावले. आता बघायचं काय वहिनी घरी दिल का जो हाल. संध्याकाळी जेवायला ना मला. आलोय आपण आता कांदा मार्केट. गिअर कमी कर भाऊ, गिअर कमी कर. भाजी टाकीस का? जाऊ दे, रात्री परत टाकी फुल. चालवायला भाऊ, मस्त चालवायला गाडी, काही विषय नाही. चलो. तर मित्रांनो, आपण आलोय आता साबळेवाडी घाटात. चेक करा बैल शेट. सॉरी दिव्यागर घाटात आलो आपण. दिव्यागर घाटात आलोय आपण आता. आळंदी घाटू का म्हणलं, तुम्हाला वाटत की नंतर मग चिक्याला गाडी येत नाही परत. नाही करा मग तुम्ही चिकन नॉर्मल समजता. हा, चिक्याला परत तुम्ही हे समजणार. इथं चिक्याच्या पण गाडी लावावं लागेल आम्हाला. आमच्या उपकारासाठी गाडी चालवायला आहे. चला जाऊ आपण आता. पटकन त्याला मित्रांनो, तर आपण आलोय आता भरपूर पुढं. चेक करा, ट्रॅफिक मध्ये भाऊ गाडी चालवायला लागलाय. म्हणजे आता काय विषय प्रो झालाय भाऊ आता. जस्ट लाईक अ प्रो. इकडे टाक, इकडे घे. गिअर कमी कर, गिअर कमी कर. गिअर कमी करायला सांगावं लागायला भाऊला. परत गिअर टाक. ब्लॉक मध्ये घालायचं असलं आम्हाला कोणा ब्लॉक नाही. दोन्ही हाताने स्टेरिंग पकड. मग साड्या म्हणा दोन्ही हाताने स्टेरिंग पकड. दोन्ही हाताने बोलून एक हाताने गिअर टाक रे. काहीच आपण जाऊ डायरेक्ट कंपनी मध्ये. चला मित्रांनो, देखो ना क्या है ये. तर आपण शिकू भाऊन आपल्यासाठी आता घेतले कॅम्पा. चेक करा, मस्तपैकी 50-50 वाले कॅम्पा घेतले. आता मस्तपैकी कॅम्पा वगैरे मारतो आम्ही. भाऊ आता पैसे कमवायला लागलाय इथं. पण ते विषय कसा झालाय, कमाई 5 रुपये, पुढच्या 10 रुपये असं झालंय. एक थेंब पण माया नाही गेला पाहिजे. आरामचं तुला मजा येईल. लय भारी वाटाय रे. आराम राहिले. चला आता कॅम्प. मित्रांनो, तर आपण आलो आता शिक्रापूर. चेक करा. मोबाईल काहीच मोबाईल पडला. मोबाईल ठीक आहे. बघा आता ट्रॅफिक मध्ये गाडी कशी चालू आहे.
गाडी अशी चालवायला आहे जसं काय इमाई चालवायला इमाई. चालू आहे हळूहळू चालू आहे, काही विषय नाही, चालू द्या निवांत चालू द्या, आपल्या काय गडबड नाही. हा भाऊ भाऊ शिकलाय गाडी पण काय का असणार का काही. भाऊ चालवायला गाडी हॉटेल तिरंगा आज का आपल्या नाच करते काय नाच करते का यावं लागतंय हॉटेल तिरंगा. आजी कुठे गाडीत बसावंच लागतंय. भाऊलाच भारी गाडी चालवायला लागल्या आजकाल. नेमकं करावं काय हो फुल पळवायला गाडी आता काय राहणार आहे. सायकलवाला चला आता जाऊ आता कंपनी. काय 15 मिनिटात जातो आपण कंपनी डायरेक्ट. काहीच तर आपण आलोय फायनली आता रांजणगाव मध्ये. ठीक आहे, तुला आठवतंय का एरिया? हा आता आलोय आम्ही फायनली रांजणगाव मध्ये. आणि विषय असा आहे की रांजणगाव मध्ये आमच्या काही आठवणी आहेत त्या आमच्या खूप काय सांगून जातात. आमच्या बरोबर काही आठवणी आहे त्याच्यामुळे कसं आमचं अनिकेत सांगून खूप काय सांगून जातात. हे बघा इकडे रांजणगावचं गणपती मंदिर. भाऊ जब्बर गाडी पळवायला पण विषय खाल्लाच. चला आता जाऊ आपण. काय 5 मिनिटाच्या अंतरावर कंपनी आहे इथून. ओ बलमा गाईज देखो ना क्या है ये. तर गाईज मी कंपनीतून येते वेळेस व्हिडिओ काढला नाही कारण की लेडीज वगैरे होत्या गाडीत, त्याच्यामुळे नाही काढला व्हिडिओ. पण लवकर प्रयत्न लपड व्हायला नाही का, त्याच्यामुळे कॅमेराच नाही काढला बाहेर. मग आम्ही आत्ता आलोय, आता वाजले 6. आम्ही आलोय स्टॉपला. आल्या जरा दिमाग थंड करावं, ट्रॅफिक वगैरे मुळे लई वेळ लागलाय आम्हाला, लई वेळ लागलाय आहे का ना हो. नाही तर काय मग म्हणलं जरा कॅम्प मारा म्हणजे नाही जरा थंड होईल. हां मग भाऊ कॅम्प वगैरे आपल्यासोबत मारण आणि मग जाईन घरी. आपण बसायचं नंतर मग झोपाय. आता झोपणार आहे मी डायरेक्ट, झोपलोच नाही सकाळपासून. झोपायचं डायरेक्ट, ड्रायव्हर आला की उठायचं नाही, मेसेज टाकायचं आणि परत झोपायचं. चला कॅम्पा मारूया आता. मित्रांनो ओळखला का? ओळखायचा काही विषय नाही. किती वाजले माहिती का तुम्हाला? 12:30 वाजलेत रात्रीचे. आणि तुम्ही म्हणत असता ह्या टायमाला मी काय करायला. तर आजचा आपला ब्लॉग एंड करायचा राहिला होता माहिती का तुम्हाला. काय आलं, दिवसभर झोपलो नव्हतो, चिक्यासोबत दिवसभर गाडीवर होतो. मग आम्ही कॅम्प वगैरे मारला आणि नंतर म्हणलं थोडंसं झोपावं आपण टायमाला नाही का, टाइम होईपर्यंत झोपलो. ड्रायव्हर दादा आले, उठलो, मॅसेज वगैरे टाकला मी कंपनीचा मॅसेज वगैरे टाकला, परत झोपलो तर डायरेक्ट कंपनीतच उठलो झालं. मग कंपनीत थांबलो थोडं अर्धा तास. कंपनीचा टाइम झाला की मग आऊट झालो की परत झोपलो. ते आत्ता उठलो डायरेक्ट. लास्ट स्टॉपला आलोय, चेक करा, स्टॉपला आलोय, चेक करा. कोणीच नाही रोडला, कोणीच. महागाई गेड आहे, फाटायला लागली. जाळावून बसले यायला. मी म्हणलं अरे आलं झोपीत जर धाड मारायला लागला ना झालं, मारबीर खाते. मग दांडकं बिंडकं आहे का इथं? दांडकं बिंडकं पण नाही राव. सेफ्टी, सेल्फ सेफ्टी लागते काहीतरी नाही का. तेच म्हणलं ब्लॉग वगैरे एंड करावं बा, परत एडिट करायचं राहिलाय. काही झालं तर आपलं काम नाही थांबलं पाहिजे. काही होऊ द्या, काम आपलं थांबलं नाही पाहिजे. किती काही होऊ द्या, दुनिया ह्याकडेची त्याकडेला झाली तरी चालेल, पण आपलं जे काम आहे ते आपलं काम कंटिन्यू जे करायचं आपल्याला ते कंटिन्यूच ठेवायचं. बाकी काही होऊ द्या, काहीच विषय नाही, समजलं का. म्हणून म्हणलं चला बाबा ब्लॉग एंड करावं. मित्रांनो 100% आपल्या काही नवीन करू आपण, पण सध्या जरा ब्लॉग आपले इतके इंटरेस्टिंग नाहीत मला असं वाटतंय. म्हणजे काय असं आहेच इंटरेस्टिंग नाहीच आपले, कारण की काही होतच नाहीये सध्या. काय करू मी रोज काय करू सांगा बरं. काही करू शकत नाही रोज. किती मित्रांना आता मित्रांना हे करायला, मित्रांना वाटतंय बाबा हे चला ह्याचे ब्लॉग आपल्याशिवाय होणारच नाही. ह्याच्या ब्लॉग मध्ये हे ना आपल्याला बोलला तरच आपले म्हणजे माझा ब्लॉग होईल नाही का, असं व्हायला लागले. मग त्यांना मी किती आपलं काय आहे का नाही स्वतःच, त्याच्यामुळे मी पण जास्त त्यांना कोणाला हे करत नाही किंवा नाही का आपण इकडे जाऊ ब्लॉग काढू असं करू तसं करू, काहीच नाही. आपलं काय घेणं देणंच नाही सध्या. आपलं चाललंय. पोरांना पण लय भाव यायला लागले माहिती का, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणतो. आपलं जसं होतं तसं काढतोय. बघू हळूहळू करू आपण काहीतरी नवीन.
असं नाही की नाही आपलं काही रोज काही हेच होणार नाही, समजून घ्या फक्त थोडंसं. चला आता मित्रांनो आपण इथे एंड करूया ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, आणि काही कमी जास्त वाटत असेल तर बिंदास कमेंट करा. असेच आपण नवीन नवीन ब्लॉग आणत राहू. तुम्ही बघताय अनिकेत ब्लॉग्स. चला आता मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय अँड गुड नाईट गाईज.